माझे नाव प्रथमेश गोरखकाटे, इयत्ता 10 मध्ये शिकणारा विद्यार्थी. नमस्कार, माझे नाव आदित्य शांताराम निकम, इयत्ता 10वी शिकणारा विद्यार्थी. आमच्या शाळेचे नाव माध्यमिक प्रशाला बेनापूर सुलतानगंज. आमच्या यंत्राचे नाव इको फ्रेंडली उपखंडी यंत्र. हल्ली शहरी भागात मोठमोठ्या इमारती असल्यामुळे मोकळी हवा उपलब्धच होत नाही. त्यामुळे कडधान्य, धान्य व डाळी साफ करत असताना खूप समस्या येतात. उदाहरणार्थ दिल्लीसारखे शहर. दिल्ली या शहरात हवेपेक्षा प्रदूषणच जास्त आहे. त्यामुळे धान्य, कडधान्य व डाळी यांची उपखंडी करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून आम्ही हा यंत्र तयार केला. आपण पाहिले तर आपल्या आई तासभर बसून कडधान्य व डाळी साफ करत असतात व त्या जागी आपले हे यंत्र असेल तर त्या ठिकाणी हा यंत्र फक्त 15 मिनिटातच ते काम संपेल व लवकरात लवकर काम होईल. व आपल्या आईचा त्रास व लवकरात लवकर काम करून घ्यायचे असेल तर हा यंत्र आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. वजनाने हलका आणि लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही याचा सहज वापर करू शकतो व सोलार पॅनल लावला असल्यामुळे विजेचा खर्च शून्य येतो. आणि ह्याचा उपयोग जर आपण बघितला तर हे आपण पेटी बसवली, यामध्ये आपण कडधान्य टाकल्यानंतर ही मेन चेंबर आहे. या मेन चेंबरमधलं कडधान्य खाली येतात आणि इथं एक 12 व्होल्टचा फॅन जोडला आहे. त्या 12 व्होल्टच्या फॅनच्या वाऱ्याच्या दाबानुसार ह्यात जो कचरा येतो तो ह्या तोंडावाटी असा बाहेर पडतो आणि जे धान्य येतं ते ह्याच्यातनं खाली आपण पाती किंवा हे लावू शकतो पोतं. इथं आपण 12 व्होल्टची बॅटरी जोडलेली आहे आणि हा सोलर पॅनल हा पूर्ण म्हणजे हलक्या वजनाचा आहे आणि बॅटरी 12 व्होल्टची असल्यामुळे शॉक लागण्याचाही जोखीम नाही. नमस्ते, माझे नाव विश्वजित रामचंद्र जेंडे. मी माध्यमिक प्रशाला बेनापूर सुलतानगादे या ठिकाणी निदेशक तसेच समन्वयक ही भूमिका बजावतो. आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्याच्या साह्याने आम्ही हे छोटंसं उपकरण बनवलेलं आहे. जशी पिठाची गिरणी असते त्या पद्धतीनं हा साचा आहे. याच्यामध्ये साफ करायच्या डाळी, कडधान्य वगैरे असतील यात आपण टाकू शकतो. आता या डाळी, कडधान्य जे असतात ह्या मेन चेंबरमध्ये जातात. त्याबरोबर काय कचरा वगैरे असतो, तर तो कचरा बाहेर काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक फॅन जोडलेला आहे. तो फॅन 12 व्होल्टच्या बॅटरीवरती चालतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं की सोलार प्लेट जी आहे त्या सोलार प्लेटच्या माध्यमातून ही बॅटरी चार्ज करता येते आणि त्या पद्धतीने हा फॅन चालू केला जातो. जो कचरा वगैरे आहे तो वजनाने निश्चितच हलका आहे आणि तो कचरा या चेंबरमधून बाहेर पडतो आणि धान्य जे आहे ते खाली आपण पाटी असेल किंवा गमेल असेल, पोती असतील त्यामध्ये आपण ते साठवतो. आणि ही जी समस्या आहे ही ग्रामीण भागात नाही पण शहरी भागामध्ये आपल्याला जाणवते. कारण का, ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धेतून शहरी भागात गेलेले असतात, परंतु ग्रामीण भागाशी त्यांची जी नाळ आहे ती जोडलेली असते आणि त्यामुळं उपखंडी करणे किंवा कचरा स्वच्छ करणे ह्या ज्या समस्या आहेत ते तिथं जाणवतात. कारण का की शहरी भागात ज्या इमारती वगैरे आहेत त्या एका पाठोपाठ एक असतात, जवळ असतात, वारा, मोकळी हवा तितकी मिळत नाही आणि त्यामुळं ज्या सकस जाळी वगैरे असतात त्या गाडी त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ करणं जिकिरीचं होतं. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्याच्या प्रयत्नाने आम्ही हे छोटंसं उपकरण बनवलेलं आहे. धन्यवाद.